DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। राज्य शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे विश्वकर्मा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार सन 2024 जाहीर झाले असून त्यात उत्तर महाराष्ट्रातील पुरस्कार 3 मध्ये इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक रोड मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश दत्तात्रय गोडसे, इगतपुरी येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे कामगार रोहिदास तुकाराम चौधरी, एकलहरे नाशिक येथील महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे कामगार गणेश रावण कापडनीस, मालेगाव येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळातील कामगार बापू उखा वाहक शिरपूर, जिल्हा धुळे येथील महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे कामगार चंद्रकांत सूरज शिंग गिरासे, नेवासे जिल्हा अहिल्यानगर येथील लोकनेते माधवराव घुले सहकारी साखर कारखान्याचे कामगार सुखदेव एकनाथ फुलारी यांचा समावेश आहे। पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व 25,000 रुपये धनादेश असे आहे। पुरस्काराचे वितरण मुंबई येथे होणार आहे। पुरस्कार वितरण सोहळ्यास राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, कामगार मंत्री आकाश फुंडकर उपस्थित राहणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त भास्कर मोर्डे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। पुरस्कारार्थी जगदीश दत्तात्रय गोडसे यांनी 17 मे 1919 नाशिक रोड करन्सी नोट प्रेस मध्ये नोकरी रुजू झाले। इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे ते विद्यमान सरचिटणीस असून सरचिटणीस पदावर ते 2 वेळा विजयी झालेले आहेत। इंडिया सिक्युरिटी प्रेस एम्प्लॉई सोसायटीचे ते विद्यमान अध्यक्ष असून हिंद मजदूर सभेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत। युनिक ग्लोबल या आंतरराष्ट्रीय संघटनेचे ते उपाध्यक्ष असून या संघटनेवर प्रतिनिधित्व करणारे भारत देशातील ते एकमेव प्रतिनिधी आहे। या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी जागतिक परिषदेच्या जपान, मलेशिया तसेच स्पेन व नेपाळ या देशात झालेल्या जागतिक परिषदेमध्ये भारत देशाचे नेतृत्व केलेले आहे। कंबाईंड पेन्शन ट्रस्ट नवी दिल्ली या संस्थेचे ते ट्रस्टी म्हणून कार्यरत आहेत। भारत देशातील 9 नोट प्रेसच्या सर्व कंबाईंड पेन्शन धारकांच्या वतीने ते एकमेव ट्रस्टी आहे। या ट्रस्टवर IAS दर्जाचे संचालक काम करतात। यापूर्वी त्यांनी इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाच्या कार्याध्यक्ष पदाचा कार्यभार 3 वेळा केलेला आहे। वेलफेअर फंड कमिटीचे ते 2 वेळा सरचिटणीस होते। तसेच करन्सी नोट प्रेस वर्क्स कमिटीवर सलग 3 वेळा निवडून आले होते। तर प्रेस एम्प्लॉई सोसायटीचे सलग 2 वेळा संचालक व विद्यमान अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। एम्प्लॉई सोसायटीकडे त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात 200 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत। कामगार चळवळीच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत राहून सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग, गरजू विद्यार्थ्यांना विविध प्रकारची मदत, रक्तदान शिबिर, पत्रपेटी वाचनालय, पॅन कार्ड शिबिर, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र वाटप आदी इतर उपक्रम ते सतत राबवत असतात। इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस संघटनेचे नेतृत्व करताना वेलफेअर फंड कमिटी, वर्क्स कमिटी, मजदूर संघ, एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड अशा विविध संस्थांवर त्यांनी नेतृत्व करणाऱ्याचा विक्रमी इतिहास घडवला आहे। इगतपुरी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील कामगार रोहिदास तुकाराम चौधरी हे ऑपरेटर असून त्यांचे शिक्षण ITI बरोबर त्यांनी MA अर्थशास्त्राची पदवी प्राप्त केलेली आहे। त्यांच्या वृक्षारोपण, क्रीडा, कला, शैक्षणिक उपक्रमामध्ये नेहमी सहभाग असतो। कंपनीतील वेलफेअर फंड कमिटीचे ते 15 वर्षापासून संचालक म्हणून काम करीत आहेत। कंपनीतील सांस्कृतिक मंडळात सार्वजनिक गणेशोत्सव, विविध जयंती व पुण्यतिथी साजरी करणे आदी उपक्रम ते राबवतात। केंद्र सरकारच्या केंद्रीय कामगार शिक्षण मंडळ अंतर्गत ते कंपनीत कामगार शिक्षण म्हणून कार्यरत आहे। समाजातील गरजू घटकांना ते विविध प्रकारची मदत करतात। कंपनीतील भारतीय कामगार सेना कामगार संघटनेचे ते 2 वर्ष सरचिटणीस पदावर कार्यरत होते। कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्या माध्यमातून वेतनवाढीचे करारही त्यांनी केलेले आहेत। नाशिक येथील त्र्यंबक रोड सिव्हिल हॉस्पिटल जवळील सबस्टेशनचे व महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी गणेश रावण कापडनीस हे 15 वर्षापासून ऑपरेटर पदावर कार्यरत आहे। ते कंपनीत कामगार व इतरांना रुग्णसेवा व इतर सामाजिक कार्यात सतत मदत करीत असतात। त्यांनी केलेल्या विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांची नोंद वीज निर्मिती कंपनीने घेऊन त्यांना सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे। मालेगाव येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे मालेगाव आगारातील सहाय्यक कारागीर बापू उखा वाहक हे 2003 पासून ST डेपोत कार्यरत आहे। त्यांचे शिक्षण ITI व BS ची पदवी त्यांनी प्राप्त केली आहे।
आदिवासी नागरिकांना न्याय मिळावा यासाठी ते आदिवासी चळवळ राबवत आहे. मालेगाव तालुका ठाकूर समाज सेवा मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. आदिवासींना शैक्षणिक महत्त्व पटवून जास्तीत जास्त आदिवासींच्या मुलांना आश्रमशाळेत प्रवेश मिळवून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, आदिवासी भागात आरोग्य सुविधा पुरवणे, आदिवासी कला व साहित्य याबाबत प्रोत्साहन देणे, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर इतर सामाजिक कामात ते अग्रेसर असतात. DPA न्यूज साठी प्रतिनिधी पोपटराव देवरे, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.